तर आता विवाहित स्त्री म्हणलं की सौभाग्य अलंकार हे आलेच, जसं की मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतीक आहे. अगदी त्याचप्रमाणे बांगड्या ह्या सुद्धा सौभाग्यकारकच आहेत. हातात बांगड्या घालण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून सुरू आहे. पण आता हल्ली फॅशनच्या नावाखाली बऱ्याच स्त्रिया बांगड्या घालण्याचं टाळतात. पूर्वीच्या स्त्रिया बघा, आपली आजी, आई, काकू तर यांच्या हातामध्ये अगदी हात भरून भरून बांगड्या असायच्या. अगदी 2-2 डझन त्या बांगड्या घालायच्या. आणि त्या असे जे काही सौभाग्यकारक सण येतात तर त्या संक्रांतीला असेल किंवा वटपौर्णिमा असेल तर अशा सणाला त्या हात भरून भरून बांगड्या घालायच्या. कारण पूर्वीच्या स्त्रियांना बांगड्या खूप आवडतात म्हणून त्या घालत होत्या असं नाही, तर त्यामागे काही वेगळीही कारणं आहेत, तर ते कदाचित त्यांना माहीतही नसेल. तर बांगडी हा असा अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात, आकर्षक दिसतात, त्याचप्रमाणे त्या संस्कृत वाटतात, त्यामुळे त्यांची सुंदरताही वाढते. तर बांगड्यांना सुद्धा 16 शृंगारामध्ये खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. बांगड्याशिवाय